हेलो बच्चों, सभी को शुभ दोपहर। मैं आज आपके सामने लाई हूँ व्याकरण भाग। व्याकरण भाग में संज्ञा। व्याकरण भाग में संज्ञा लेकर आई हूँ। संज्ञा का मतलब है यहाँ पर नामपद। क्या कहते हैं संज्ञा को? नामपद कहते हैं। हाँ, नामों को, गांव के नाम हो अथवा एक लोगों के नाम हो, पक्षियों के नाम हो, प्राणियों के नाम हो, सभी को हम क्या कहते हैं यहाँ पर? संज्ञा कहते हैं। उसमें फिर क्या आते हैं? एक भाव। किसी व्यक्ति, वस्तु और भाव को प्रकट करने वाले वाक्यों को हम क्या कहते हैं? संज्ञा कहते हैं। बच्चों, आज मैं आपके सामने कुछ वाक्य लिखी हूँ। यह अभी हम देखेंगे, उदाहरण के लिए देखेंगे क्या है इसमें। पहला एक वाक्य क्या है? एक दिन। अभी तो मिर्च मसाला पाठ आपको समझ में आ गया है, समझाई हूँ मैं, वह अध्ययन हो गया है। अभी उसके पीछे वाला व्याकरण भाग संज्ञा है। तो आपको वर्णमाला जानते हैं आप? वर्णमाला में क्या है यहाँ पर? स्वर आएंगे, व्यंजन आएंगे, व्यंजन में वर्गीय व्यंजन आएंगे, संयुक्त अक्षर आएंगे। और क्या है? चंद्र बिंदु के एक शब्द आएंगे, बिंदु के एक शब्द आएंगे, अनुस्वार, विसर्ग, सभी कुछ आप जानते हैं। तो यहाँ पर उसके बाद संज्ञा को हम जाएंगे। संज्ञा में मैं कुछ उदाहरण लिखी हूँ, तो आप देखेंगे यहाँ पर। पहला उदाहरण क्या है? एक दिन भोलू आंगन में बैठा था। क्या है यहाँ पर? एक दिन भोलू आंगन में बैठा था। यहाँ पर क्या है? आंगन में बैठा था। दूसरा एक उदाहरण क्या है यहाँ पर? उसकी पत्नी का नाम हीरा था। उसकी पत्नी का नाम हीरा था और हीरा को चिंता हो रही थी। नेक्स्ट, दूध का लोटा लुढ़क गया। नेक्स्ट, गांव में खबर फैल गई। ये मैं इन एक वाक्यों में कुछ शब्दों को क्या किए हूँ? एक रेखाएं लगाई हूँ। रेखाएं अंडरलाइन किया है। ये अंडरलाइन किया हुआ शब्द क्या है? ये संज्ञा है। अंडरलाइन किया हुआ शब्द क्या है यहाँ पर? ये संज्ञा है यहाँ पर। ठीक है ना? समझ में आ रहा है बच्चों? ये संज्ञा है। ನಾನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಒಂದು ವ್ಯಾಕರಣ ಭಾಗದಲ್ಲಿ ಭಾಗವಾದಂತಹ ಸಂಜ್ಞಾ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಇಲ್ಲಿ ನಾಮಪದ. ಸಂಜ್ಞಾ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ನಾಮಪದ. ಈ ನಾಮಪದದ ಒಂದು ಬಗ್ಗೆ ಏನಂತ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ನಾನು ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಈ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತೀನಿ. ಆ ಉದಾಹರಣೆಯಲ್ಲಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಹಾಕಿನಿ. ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಶಬ್ದಗಳನ್ನ ನಾನು ಏನು ಮಾಡೀನಿ? ಅಂಡರ್ಲೈನ್ ಹಾಕಿನಿ. ಈ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಹಾಕಿದಂತಹ ಶಬ್ದಗಳು ಏನಿದಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸಂಜ್ಞಾ ಅದಾವ. ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡಿದಂತಹ ಶಬ್ದಗಳು ಏನಿದಾವ್ರಿಗೆ ಸಂಜ್ಞಾ ಅದಾವ ಅನ್ನುವಂಥದ್ದು, ನಾಮಪದ ಅದಾವ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಸರು ಬಂದಾವ, ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ವಸ್ತುಗಳು ಬಂದಾವ, ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಳದ ಹೆಸರು ಬಂದದ, ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಭಾವನೆಗಳು ಬಂದಾವ. ಹೀಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಂಜ್ಞಾದಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಕಾರಗಳು ಬರ್ತಾವ. ಏನ್ ಬರ್ತಾವ್ರಿ? ಪ್ರಕಾರಗಳು ಬರ್ತಾವ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಂಜ್ಞಾ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಮೊದಲಿಗೆ ನಾವು ಏನು ಕೇಳಬೇಕು? ಇಲ್ಲಿ ಏನು ತಿಳ್ಕೋಬೇಕು? संज्ञा ಅಂದ್ರೆ ಏನು? पहले हम क्या करेंगे? ये सभी कुछ क्या है यहाँ पर? इसमें कुछ नाम आए हैं, कुछ स्थल आए हैं, कुछ वस्तुएं आई हैं, कुछ भाव को प्रकट हुए हैं, कुछ जाति को प्रकट किया गया है। ये सभी कुछ क्या है? संज्ञा के प्रकार हैं। पहले इससे पहले हम क्या करेंगे? संज्ञा का अर्थ क्या है? संज्ञा का एक अर्थ क्या है? संज्ञा का अर्थ क्या है? यहाँ पर हम पहले यहाँ पर क्या करेंगे? समझेंगे। समझेंगे संज्ञा का अर्थ क्या है। देखो इधर यहाँ पर किसी व्यक्ति, वस्तु, स्थान तथा भाव के नामों को हम क्या कहते हैं? संज्ञा कहते हैं। किसी व्यक्ति का नाम हो, व्यक्ति हो, उसमें क्या हो गया? व्यक्ति को उतना ही नहीं आता है। यहाँ पर व्यक्ति आ गए, पक्षी आ गए, प्राणी आ गए, गांव के नाम आ गए, देश के नाम आ गए। ये सभी नामों को हम क्या कहते हैं? एक क्या कहते हैं यहाँ पर? व्यक्ति में आने वाले एक क्या करते हैं यहाँ पर? एक व्यक्ति का एक भाग में वहाँ पर सभी नामों को वहाँ पर आते हैं। नदियों का नाम हो, पर्वतों का नाम हो, नाम समझ में आ रहा है? यह व्यक्ति हो गया। किसी
पर यहाँ क्या होते हैं, वस्तु, कोई भी वस्तु, टेबल हो, कुर्सी हो। अभी यहाँ क्या हो गया, यहाँ पर लोटा, लोटा आ गया, ये वस्तु का नाम है ना, हाँ ये लोटा, लोटा, कुर्सी, पेन, पुस्तक, हाँ किताब, ये सभी क्या है, सभी क्या है यहाँ पर वस्तुओं के नाम, हाँ वस्तुओं के। यहाँ पर क्या है, दूध का लोटा, दूध का लोटा लुढ़क गया, यहाँ पर क्या है, वस्तु का नाम आ गया है, यहाँ पर चीज का नाम आ गया, हाँ ठीक है ना। यहाँ दूध, दूध क्या है, यहाँ पर नाम है, ये लोटा क्या है, वस्तु का नाम है। समझ में आ रहा है बच्चों? ये दूध और लोटा ये क्या है, यहाँ पर वस्तु और यहाँ पर नाम आ गए, चीज का नाम आ गए। इसलिए यहाँ पर क्या है, एक व्यक्ति हो, वस्तु हो, और क्या है यहाँ पर स्थान, स्थान का मतलब स्थल, हाँ स्थल यहाँ पर क्या है, स्थल कौन सा आ गया यहाँ पर, यहाँ पर आ गया था, क्या है यहाँ पर, एक दिन भोलू आंगन में, कहाँ पर बैठकर दूध पी रहा है, वह आंगन में बैठकर दूध पी रहा है। आंगन का मतलब क्या है, बरामदा, क्या है यहाँ पर बरामदा, घर के आगे का भाग, घर के आगे का भाग, वो क्या है वहाँ पर स्थल हो गया, वो क्या है यहाँ पर स्थल आ गया। इसीलिए इसको क्या है यहाँ पर व्यक्ति का नाम, वस्तु का नाम, स्थल का भाग, स्थल का नाम, ये सभी क्या है यहाँ पर आते हैं, किसमें आते हैं, संज्ञा में आते हैं। और फिर क्या है, भाव, भाव के नाम को, भावों के नाम को हम क्या करते हैं, संज्ञा करते हैं। भाव का नाम क्या है यहाँ पर, चिंता, हम चिंता प्रकट करते हैं। हमारे एक मुख पे हमारे एक मन में दुख हो तो हम क्या है, टेंशन में रहते हैं। कैसे रहते हैं, टेंशन में रहते हैं। कुछ चिंता सा मुख क्या है, मुरझा हुआ, मुख क्या है यहाँ पर मुरझा हुआ रहता है, वो चिंता है। बहुत ही आनंदित होने पर, बहुत ही खुश, मन को खुश, मन बहुत खुश था तो हमारा एक मुख क्या होता है, बहुत ही आनंदित होता है। समझ में आ रहा है बच्चों, उल्लास में रहता है, बहुत ही खुशी खुशी लगते हैं। हाँ क्या बात है भाई, बहुत ही आज खुश लग रहे हो। हम ऐसे उसको देखने के बाद, उसको देखने के बाद हम क्या कहते हैं, क्या बात है भाई, क्या खुशी है, हाँ बहुत ही खुश लग रहे हो, ऐसे यहाँ पर बोल रहे हैं। इसको हम क्या कहते हैं, भाव, भाव को प्रकट करने वाले नामों को हम क्या कहते हैं, संज्ञा कहते हैं। क्या कहते हैं, संज्ञा कहते हैं। ಇಲ್ಲಿ ಸಂಜ್ಞಾ ಅಂದ್ರೆ ಏನು, ನಾಮಪದ ಅಂದ್ರೆ ಏನು ಅಂದಾಗ ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಲಿ, ವಸ್ತು ಆಗಲಿ, ಆಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಳ ಆಗಲಿ, ಆಮೇಲೆ ಭಾವನೆಗಳು, ನಮ್ಮ ಭಾವನೆಗಳು, ಅಳುವುದು, ನಗುವುದು, ಆಮೇಲೆ ದುಃಖ, ಒಂದು ಏನಪ್ಪ ದುಃಖ ಏನಪ್ಪ ಅಳುಮಾರಿ ಮಾಡುವುದು, ಒಂದು ಭಾವನೆಗಳು, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿರುವಂಥ ಒಂದು ಭಾವನೆಗಳು ಪ್ರಕಟ ಮಾಡುವುದು. ಹೆಸರಾಗಲಿ, ವಸ್ತು ಆಗಲಿ, ಆಮೇಲೆ ಸ್ಥಳ ಆಗಲಿ, ಆಮೇಲೆ ಭಾವಗಳು, ಈ ನಾಲ್ಕು ಪ್ರಕಟ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ವಾಕ್ಯಗಳಿಗೆ ಅಥವಾ ಪ್ರಕಟ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಶಬ್ದಗಳಿಗೆ ನಾವು ಏನಂತ ಕರಿತೀವಿ, ನಾಮಪದ ಅಂತ ನಾವೇನು ಕರಿತೀವಿ. ಈಗ ನಾವು ಇಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಅಂದಾಗ ಗೋಲು ಬರ್ತೈತಿ, ಹೀರಾ ಬರ್ತೈತಿ, ಆಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ ಇದು ದೂದು, ಇದು ಬರ್ತದೆ, ಗಾಂವ್ ಬರ್ತದೆ, ಇದೆಲ್ಲ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಹೆಸರುಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ವಸ್ತು ಅಂದಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದೆ, ಇಲ್ಲಿ ಲೋಟ, ಲೋಟ ಅಂದ್ರೆ ತಂಬಿಗೆ ಅಥವಾ ಗ್ಲಾಸ್, ಇದು ವಸ್ತುಗಳ ಹೆಸರಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಚಿಂತೆ, ಅಳುವುದು, ನಗುವುದು, ಚಿಂತೆಯನ್ನು ಪ್ರಕಟ ಮಾಡುವುದು, ದುಃಖ ಪ್ರಕಟ ಮಾಡುವುದು, ಇದೆಲ್ಲ ಭಾವದೊಳಗ ಬರ್ತಾವ. ಆಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಪತ್ನಿ, ಪತ್ನಿ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಜಾತಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ, ಜಾತಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಸರೊಳಗೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. ಈಗ ಸಂಜ್ಞೆ ಒಳಗೆ ಅನೇಕ ಒಂದು ಪ್ರಕಾರಗಳಿದಾವ. ಯಾವ ಪ್ರಕಾರದಾವ ನಾವು ಇನ್ನು ನೋಡೋಣ. ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾದ್ರಿ ಸಂಜ್ಞೆ ಅಂದ್ರೆ ಏನು ಗೊತ್ತಾಯ್ತು. ಸಂಜ್ಞೆ ಹೆಂಗೆ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡಬೇಕು, ಸಂಜ್ಞಾ ಶಬ್ದಗಳನ್ನು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾತ. ಹೆಸರು ಬಂದ್ರೆ, ಸ್ಥಳಗಳು ಬಂದ್ರೆ, ವಸ್ತುಗಳು ಬಂದ್ರೆ, ವಸ್ತುಗಳ ಹೆಸರು ಬಂದ್ರೆ, ಆಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಭಾವನೆಗಳ ಹೆಸರು ಬಂದ್ರೆ, ಇವೆಲ್ಲ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತದ? ಏನಂತ ಹೇಳಿಕಂದ್ರೆ ಕೇಳಿ, ಹೌದಾ? ಇನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡೋಣ ಅಂತಂದ್ರೆ ಸಂಜ್ಞಾನ ಒಂದು ಪ್ರಕಾರಗಳಿಗೆ ಹೋಗೋಣ. ಸಂಜ್ಞಾನದ ಒಂದು ಪ್ರಕಾರಗಳಿಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡೋಣ, ಹೋಗೋಣ, ಹೌದ್ರಿ? अभी हम क्या करेंगे, संज्ञा के प्रकार हो जाएंगे, संज्ञा के एक प्रकार हो जाएंगे। तो बच्चों क्या है यहाँ पर, संज्ञा के प्रकार कितने हैं? संज्ञा के प्रकार 5 हैं बच्चों। क्या है यहाँ पर? 5। इसके प्रकार
प्रकार 5 हैं। कौन कौन से हैं यहाँ पर 5? पहला एक प्रकार क्या है यहाँ पर? एक व्यक्तिवाचक संज्ञा। क्या है यहाँ पर? व्यक्तिवाचक। दूसरा क्या है? दूसरा यहाँ पर जातिवाचक संज्ञा। जातिवाचक संज्ञा। तीसरा क्या है यहाँ बच्चों? भाववाचक संज्ञा। तीसरा क्या है? भाववाचक संज्ञा। चौथा क्या है यहाँ पर? समूहवाचक संज्ञा। समूहवाचक संज्ञा। पांचवा क्या है बच्चों यहाँ पर? द्रव्यवाचक संज्ञा। द्रव्यवाचक। ये 5 क्या है यहाँ पर? 5 भेद हैं। ये कितने भेद है इसमें? 5 भेद हैं। ये 5 भेद में क्या है यहाँ पर? जाति, वस्तु, व्यक्ति, जाति, भाव, ये सभी समूह, अभी द्रव्य, ये संज्ञा के 5 प्रकार हैं। संज्ञा के यहाँ पर 5 प्रकार। किस वाक्य में व्यक्ति, किस वाक्य में व्यक्ति का नाम, व्यक्तियों का नाम, उदाहरण के लिए यहाँ पर क्या है? ढोलू, हीरा, कबूतर, पक्षियों के नाम, प्राणियों के नाम, देशों के नाम, और क्या है? नदियों के नाम, ये सभी क्या है यहाँ पर? पर्वतों के नाम, ये सभी नामों को हम क्या कहते हैं? व्यक्तिवाचक संज्ञा कहते हैं। क्या कहते हैं? व्यक्तिवाचक संज्ञा। उदाहरण के लिए ढोलू, हीरा, कबूतर, भारत, यमुना, हिमालय आदि, अभी सभी आपको मालूम हो गए। बेंगलुरु, मैसूर गांव के नाम हो गए, यमुना, कृष्णा, ये सभी नदियों के नाम हो गए। हिमालय पर्वत, ये हिमालय का एक क्या है यहाँ पर? पर्वतों के नाम यहाँ पर आ जाते हैं। देशों के नाम, भारत देश, अमेरिका देश, चीना देश, ये सभी क्या है यहाँ पर? देशों का नाम यहाँ पर आ जाते हैं। ये सभी नामों को हम क्या कहते हैं? व्यक्तिवाचक संज्ञा बोलते हैं। क्या कहते हैं? व्यक्तिवाचक संज्ञा। नेक्स्ट अभी जातिवाचक। जातिवाचक, इसका जाति का मतलब है हमको मालूम हो जाता है कौन सा जाति, स्त्रीलिंग जाति है, पुल्लिंग जाति है, ऐसे जाति का एक क्या होता है हमको मालूम हो जाता है। इसीलिए यहाँ पर कौन कौन से एक उदाहरण आते हैं? कौन कौन से एक उदाहरण आते हैं यहाँ पर? पत्नी, अभी मैंने उदाहरण में लिखा था पत्नी, हाँ, पत्नी और पक्षी और गांव, देश, एक नदी आदि। हमें पर्टिकुलर नदी का नाम ले लिया, पर्टिकुलर देश का नाम ले लिया तो क्या हो जाता है? यहाँ पर व्यक्तिवाचक संज्ञा में आता है। अभी भारत हम बोले, हाँ, भारत बोलने के बाद वह किस एक प्रकार में आता है? व्यक्तिवाचक प्रकार में आता है। अभी हम देश बोल दिया, देश बोला, कौन सा देश मालूम नहीं, हाँ, कौन सा एक पर्टिकुलर नाम नहीं है उसका, देश से ही है, इसीलिए वह जाति, देशों में, देश के एक क्या होता है? भाग में आ जाता है, इसलिए हमें जातिवाचक में उसमें लिखना है। अभी क्या है? अब पत्नी आ गया, पति, हेंडती। अब पति का मतलब क्या है यहाँ पर? हेंडती। हेंडती किसकी पत्नी? किसकी पत्नी यहाँ पर मालूम नहीं होता कि पड़ोसन की पत्नी है या भोलू की पत्नी है या उनकी पत्नी है, इनकी पत्नी है, ये सभी क्या है यहाँ पर? पत्नी क्या हो जाता है यहाँ पर? जातिवाचक में आता है। गांव, कौन सा गांव? गांव का नाम पर्टिकुलर था तो हमें व्यक्तिवाचक में डालना है, तो गांव था तो जातिवाचक में डालना है। समझ में आ रहा है बच्चों? हाँ, समझ में आ रहा है? तो देखो जातिवाचक हो गया। तो यहाँ पर भाववाचक, भाववाचक में कौन कौन से एक क्या आते हैं यहाँ पर? एक शब्द आते हैं। तब पहले ही यहाँ पर हीरा को चिंता होने लगी, मैंने एक उदाहरण लिखा था। चिंता, हंसना, रोना, हाँ, ये सभी क्या हो जाते हैं यहाँ पर? एक भाववाचक में आते हैं। समझ में आ रहा है? अभी क्या है यहाँ पर? चिंता, घबराहट, अच्छाई, बुराई, ये क्या है? मिठास आदि। अभी क्या है? जलेबी बहुत मीठा है, जलेबी बहुत मीठा है, मीठा जलेबी क्या है यहाँ पर? इसके ऊपर व्यक्तिवाचक में आ जाता है। तो मीठा क्या आ जाता है यहाँ पर? किस में आता है? यहाँ पर भाववाचक में। हम मिठास को चख कर बोलते हैं। अभी वही करेला को हम चखेंगे तो कड़वा हो जाता है, कड़वा, वह कड़वे में हम एक
चेहरा अलग ही बनाते हैं, उसको वो हम भाव को प्रकट करते हैं। समझ में आ रहा है? यह भाववाचक संज्ञा। नेक्स्ट है समूहवाचक। समूह तो आपको जानते ही हैं, समूह यानी बहुत सारे रहने वाले, झुंड, झुंड समेत, झुंड, समूह। अभी सैनिकों का एक समूह, सैनिकों का एक समूह, भेड़ बकरियों का समूह, ऐसे झुंड, ऐसे हम देखते हैं। तो वह समूहवाचक संज्ञा में आते हैं। क्या है? सेना। सेना, सेना का मतलब है यहाँ पर समूह, सेना का एक समूह। दल, दल का वो भी समूह। दल क्या है यहाँ पर? एक सेना दल, सेना दल बोलते हैं ना, हाँ सेना दल, सेना का एक दल। ऐसे झुंड, अभी प्राणियों को हम जा रहे हैं, भेड़ बकरियों का एक समूह जा रहा है, बोलते हैं हम भेड़ बकरियों का झुंड जा रहा है, भेड़ बकरियों का झुंड जा रहा है, ऐसे हम बोलते हैं। और गण, गण का क्या है यहाँ पर? शिक्षक गण, हाँ। और क्या है यहाँ पर? एक बहुत ही श्रेष्ठ, बहुत ही एक अच्छा एक इसमें गण बोलते हैं। व्यापारी गण, हाँ, ऐसे यहाँ पर क्या बोलते हैं? गण बोलते हैं उसको। नेक्स्ट गुच्छ, अभी फूलों में आता है यह गुच्छ। अभी क्या है? फूलों का गुच्छ। ऐसे हम क्या करते हैं? अभी यह समूहवाचक में सेपरेट सेपरेट हम एक नाम को दिया जाता है। समझ में आ रहा है? सेना, सेना आता है, दल आता है, और क्या है यहाँ पर? झुंड आता है, गुच्छ आता है, गण आता है, व्यापारी गण, ऐसे ये सभी, हाँ। ऐसे यहाँ पर क्या बोलते हैं? व्यापारियाँ नहीं आता, व्यापारियाँ नहीं आता, व्यापारी गण यहाँ पर बोलते हैं। ऐसे इसको समूहवाचक बोलते हैं। नेक्स्ट द्रव्यवाचक संज्ञा। द्रव्यवाचक संज्ञा में क्या है? द्रव्य, द्रव्य का मतलब है यहाँ पर पिघला हुआ। द्रव्य का मतलब आपको मालूम है, साइंस में आता है, पिघला मतलब पानी जैसे रहना, पानी जैसे रहा, ऐसे क्या बोलते हैं इसको? पानी से किया हुआ, तो पानी, ऐसे सभी क्या है यहाँ पर? द्रव्य बोलते हैं। शरबत हो, ये पानी हो, द्रव कौन सा एक क्या है यहाँ पर? एक लिक्विड, लिक्विड बोलते हैं ना, लिक्विड के एक वस्तुओं को हम क्या कहते हैं? द्रव्य कहते हैं। इसीलिए यहाँ पर क्या है? सोना, सोना, चांदी, लोहा, तांबा, पानी, शरबत, हाँ, ऐसे पानी जैसे रहना, पानी जैसे रहते हुए एक आकार को हम क्या कहते हैं? वस्तुओं को हम द्रव्यवाचक संज्ञा यहाँ पर बोलते हैं। समझ में आ रहा है बच्चों? ये पांचों क्या है यहाँ पर? इस एक संज्ञा का एक प्रकार है। ಈಗೇನ್ರಿ ಐದು ಪ್ರಕಾರಗಳದಾವ್ರಿ ಸಂಜ್ಞಾ ಒಳಗೆ ಎಷ್ಟು ಅದಾವ್ರಿ? 5 ಅದಾವ. 5 ಏನು ಪದ? ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, ಸಮೂಹವಾಚಕ, ದ್ರವ್ಯವಾಚಕ. ಈ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂದಾಗ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಹೆಸರು, ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಹೆಸರಾಗಲಿ, ಪ್ರಾಣಿಗಳ ಹೆಸರಾಗಲಿ, ಪಕ್ಷಿಗಳ ಹೆಸರಾಗಲಿ, ಆಮೇಲೆ ದೇಶಗಳ ಹೆಸರಾಗಲಿ, ಪರ್ವತಗಳ ಹೆಸರು, ನೆಕ್ಸ್ಟ್ ನದಿಗಳ ಹೆಸರು, ಇತ್ಯಾದಿ ಇತ್ಯಾದಿ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಅದೇ. ಈಗ ನೋಡ್ರಿ, ಈಗ ನಾವು ನದಿ ಅಂದರೆ ಕೃಷ್ಣಾ ನದಿ, ತುಂಗಭದ್ರಾ, ಘಟಪ್ರಭಾ ಅಂತ ಹಿಂಗೆ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಆಗಿ ಹೆಸರು ಗೊತ್ತಾಯ್ತು. ಆಮೇಲೆ ಕಿಶನ, ಶ್ಯಾಮ, ರಾಮ, ಸವಿತಾ, ಗೀತಾ, ಇವೆಲ್ಲ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಆಗಿ ಹೆಸರು ಗೊತ್ತಾಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಆ ಒಂದು ಹೆಸರು ಏನಂತಂದ್ರೆ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಗುಂಪಿಗೆ, ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಹೆಸರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ಸೇರ್ತದೆ. ತಿಳಿಯಾಕತ್ತೈತ್ರಿ? ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಒಂದು ಗುಂಪಿಗೆ ಸೇರ್ತದ. ಅರ್ಥ ಆಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದ? ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೋಡ್ರಿ ಜಾತಿವಾಚಕ. ಈಗ ಜಾತಿವಾಚಕ ಒಳಗೆ ಏನಾಗ್ತೈತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಹೆಂಡತಿ. ಈ ಹೆಂಡತಿ ಹೆಸರಿಲ್ಲ. ತಿಳಿಯಾಕತ್ತೈತ್ರಿ? ಹೆಂಡತಿ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಪದಕ್ಕೆ ಏನು ಬರ, ಸ್ತ್ರೀ ಜಾತಿಗೆ ಏನು ಬರೋದು ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ, ಸ್ತ್ರೀ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ, ಹೌದಾ? ಆ ಒಂದು ಹೆಂಡತಿ ಯಾರು? ಹೆಂಡತಿ ಈಗ हीरा भोलू, क्या हीरा भोलू की पत्नी, हीरा भोलू की पत्नी। यहाँ पर हीरा क्या है? ये क्या है? व्यक्तिवाचक में आता है। भोलू भी व्यक्तिवाचक में आता है। पत्नी क्या हो जाता है यहाँ पर? एक जातिवाचक में आता है। जातिवाचक इसमें एक समूह में आता है। उसी तरह पक्षी, ये पक्षी कबूतर, अभी कबूतर बोलते, अभी चिड़िया बोले, हाँ ये सभी क्या है? कबूतर, चिड़िया पर्टिकुलर हम नाम रखेंगे तो व्यक्तिवाचक में लिखना है। ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಒಳಗೆ ಬರೀಬೇಕ್ರಿ. ಸಪ್ರೇಟ್ ಆಗಿ ನಾವು ಹೆಸರು, ಈ ಪಕ್ಷಿಗಳ ಹೆಸರು ಸಪ್ರೇಟ್ ಆಗಿ, ಒಂದು ಗುಬ್ಬಿ ಆಗಲಿ, ಪಾರಿವಾಳ ಆಗಲಿ, ಗಿನಿ ಆಗಲಿ, ಇವೆಲ್ಲ ಸಪ್ರೇಟ್ ಹೇಗೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕದೊಳಗೆ ಬರೀಬೇಕು. ಅದು ಪಕ್ಷಿ ಅಂದಾಗ ಯಾವ ಪಕ್ಷಿ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಂಗಿಲ್ಲ. ಅದು ಎಂಬುದಾಗಿ ಜಾತಿವಾಚಕ ಒಂದು ಗುಂಪಿನೊಳಗೆ ಪಕ್ಷಿ ಅನ್ನೋ ಶಬ್ದ ಬರ್ತದೆ. ಹೌದು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಊರುಗಳ ಹೆಸರು, ದೇಶಗಳ ಹೆಸರು, ಆಮೇಲೆ ನದಿಗಳ ಹೆಸರು, ತಿಳಿದ್ರೆ ಇವೆಲ್ಲ ಏನ್ರಿ ಈ ಒಂದು ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆ ಒಳಗೆ ಬರ್ತದೆ. ಭಾವವಾಚಕ, ಈ ಭಾವವಾಚಕ ಒಳಗೆ ಏನಂತಲ್ಲ ಭಾವನೆಗಳು, ನಮ್ಮ ಭಾವನೆಗಳು ಹೇಗೆ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಭಾಳ ಒಂದು ಉಲ್ಲಾಸದಿಂದ ಸಂತೋಷದಿಂದ ನಾವು
ಅದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಭಾವನೆಗಳು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹೆದರುವುದು, ಸಂತೋಷವಾಗಿರುವುದು, ಅಳುವುದು, ಚಿಂತೆ ಮಾಡುವುದು, ಇವೆಲ್ಲ ಏನ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಮತ್ತು ಏನು ಒಳ್ಳೆಯದು ಕೆಟ್ಟದ್ದು ಎಲ್ಲ ಏನು ಬರ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸಿಹಿ ಕಹಿ ಇವೆಲ್ಲ ನಾವು ಪ್ರಕಟಣೆಗಳು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಈಗ ನಾವು ವರ್ತನೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವರ್ತನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಅದು ಏನಪ್ಪ ನಮ್ಮ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಡವಳಿಕೆ ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತದೆ. ಹೌದಾ, ಈ ವ್ಯಕ್ತಿ ಒಳ್ಳೆಯವದವನ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆ ಒಳಗೆ ಬರ್ತದೆ ರೀ. ಒಂದು ಕಹಿ ಆಗಲಿ, ಸಿಹಿ ಆಗಲಿ, ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ, ಕೆಟ್ಟದ್ದಾಗಲಿ ಇವೆಲ್ಲ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಚಿಂತೆ, ನಗು, ಹೆದರಿಕೆ, ಅಂಜುದು ಇವೆಲ್ಲ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆ ಒಳಗೆ ಬರ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಸಮೂಹವಾಚಕ, ಸಮೂಹ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಸಮೂಹ ಅಂದ್ರೆ ಗುಂಪುಗಟ್ಟಲೆ. ಈಗ ಸಮೂಹ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿದ್ರೆ ನಾವು ಬಹುವಚನ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಹೌದಾ, ಒಂದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿದ್ರೆ ಬಹುವಚನ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಈಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸೈನಿಕರು ಭಾಳ ಬಂದರೆ ಈಗ ಸೈನಿಕರು ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ, ಸೈನಿಕ ಅನ್ನಂಗಿಲ್ರಿ. ಈ ಸೈನಿಕ ಅಂದ್ರೆ ಏಕವಚನ ಬರ್ತೈತಿ. ಹೌದಾ, ಆ ಸೈನಿಕರು ಅಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಸಮೂಹ ವಾಚಕಗಳು ಬರ್ತದೆ. ಸೈನಿಕರು ಅಂದಾಗ ಏನ್ರಿ ಸಮೂಹ ವಾಚಕಗಳು ಬರ್ತದೆ. ಅದೇ ಥರ ಈಗ ರಕ್ಷಾದಳ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಹೌದಾ, ಆ ರಕ್ಷಾದಳ ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ಜನ ಇರ್ತಾರೆ ಅದ್ರೊಳಗೆ. ಹೌದು, ಬಹಳಷ್ಟು ಮಂದಿ ಏನಂದ್ರೆ ಬಹಳ ಗುಂಪುಗಟ್ಟಲೆ. ಅದೇ ಈಗ ನಾವು ಕುರಿಗಳ ಹಿಂಡು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಕುರಿಗಳ ಗುಂಪು ಅಂತ ಕರಿಬಹುದು, ಅದಕ್ಕೆ ಹಿಂಡು ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ. ಕುರಿಗಳ ಹಿಂಡು ಅದಕ್ಕೆ ಝುಂಡ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಕುರಿಗಳ ಹಿಂಡು. ಆಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಗಣ ಅಂತಂದಾಗ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಈ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ, ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ ಅಂಥವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಗಣ ಅಂತ ಒಂದು ಜೋಡಿಸ್ಲಾಗ್ತದೆ ವ್ಯಾಪಾರಿಗಳನ್ನ. ಹೌದ್ರಿ, ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡೋರಿಗೆ ಅದು ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಗುಚ್ಚ ಅಂತ ಬರ್ತೈತಿ. ಆ ಗುಚ್ಚ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹೂಗಳಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹೂವಿನ ಒಂದು ಗುಚ್ಚ ಇರ್ತದೆ. ಈಗ ಅಲ್ಲಿ ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಹೂವು ಮತ್ತು ಹೂವಿನ ಗುಚ್ಚ ಇಟ್ಟಿರ್ತದೆ ತಗೋರಿ. ಹೂವು ಸಪ್ರೇಟ್, ಮೇಲೆ ಹೂವಿನ ಗುಚ್ಚ ಒಂದು ಇರ್ತೈತಿ. ಈಗ ನಾವು ಏನು ಒಂದು ಹೂವಿನ ಗುಚ್ಚ ತೊಗೊಂಬಾರಪ್ಪ ಅಂತಂದಾಗ ನಾವು ಹೂಗಳು ತರ್ತೀವೇನ್ರಿ? ಇಲ್ಲ, ಹೂವಿನ ಗುಚ್ಚ ತರ್ತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಹೂಗಳನ್ನು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿಸಿ ಅದನ್ನು ಕಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಗುಚ್ಚ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ನಾವು ಹೂಗಳು ಹಂಗೆ ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಇಟ್ಟಿದ್ರೆ ಆ ಹೂಗಳು ನಾವು ತೊಗೊಂಬ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಆದರೆ ಅವು ಗುಚ್ಚ ತೊಗೊಂಬರ್ಲಾರ್ದೆ ಹೂಗಳು ತೊಗೊಂಬರ್ತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವು ಸಪ್ರೇಟ್ ಇರ್ತಾವೆ, ತಿಳಿಯಾಕಂದ್ರೆ ಹೇಳತ್ತದ, ಅದಕ್ಕೆ ಗುಚ್ಚ. ಇದು ಎಲ್ಲ ಬರ್ತದೆ ಸಮೂಹ ಒಳಗೆ ಬರ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ದ್ರವ್ಯವಾಚಕ ಅಂದ್ರೆ ಏನು? ದ್ರವ್ಯ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಪಾನೀಯ ಪದಾರ್ಥಗಳು. ದ್ರವ್ಯ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಪಾನೀಯ ಒಂದು ಪದಾರ್ಥ, ನೀರಿನ ಪದಾರ್ಥಗಳು. ಈ ನೀರಿನ ಪದಾರ್ಥಗಳಲ್ಲಿ ಏನಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಈಗ ನೀರು ಒಂದು ದ್ರವ್ಯ ಪದಾರ್ಥನ, ಶರ್ಬತ್ ಇದು ದ್ರವ್ಯ ಪದಾರ್ಥನ, ಜ್ಯೂಸ್ ಶರ್ಬತ್ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಜ್ಯೂಸ ಬಿಡು. ಶರ್ಬತ್ ಅಂದ್ರೆ ಜ್ಯೂಸ್ ಅಂದ್ರೆ ಏನಂದ್ರೆ ಇದು ನೀರಿನ ಪದಾರ್ಥ, ಇದು ಏನಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ದ್ರವ್ಯ ಪದಾರ್ಥ ಬರುತ್ತೆ. ಈ ದ್ರವ್ಯ ಪದಾರ್ಥದಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ವಸ್ತುಗಳು, ದ್ರವ್ಯ ಪದಾರ್ಥದಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ವಸ್ತುಗಳಿಗೆ ನಾವು ಏನಂತ ಕರಿತೀವಿ ಅಂದ್ರೆ ದ್ರವ್ಯವಾಚಕ ಒಂದು ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಅದೇ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ವಸ್ತು ಅಂದ್ರೆ ಏನು? ಬಂಗಾರ, ಬೆಳ್ಳಿ, ಆಮೇಲೆ ಕಬ್ಬಿಣ, ತಾಮ್ರ, ಹಿತ್ತಾಳೆ ಇವೆಲ್ಲ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕರಗಿಸಿ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ವಸ್ತುಗಳು ರೀ. ಈಗ ಕುರ್ಚಿ ಈ ಕರಗಿಸಿ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ವಸ್ತು ರೀ. ಹೌದಾ, ಈಗ ಕರಗಿಸಿ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ವಸ್ತು. ದ್ರವ್ಯ ಪದಾರ್ಥಗಳಲ್ಲಿ ದ್ರವ್ಯವಾಚಕ संज्ञा में कौन से एक क्या आते हैं? पट्टी करो, ऐसे आने से जो लोहा, तांबा है, चांदी, ऐसे यहाँ पर आते हैं. ठीक है, सोना, ये सभी क्या आते हैं? एक द्रव्य पदार्थ में आते हैं. समझ में है? ಈ ದ್ರವ್ಯವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಒಳಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾವೆ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು. ತಿಳಿಯಾಕತ್ರಿ? ಪಾನೀಯ ಒಂದು ನೀರಿನಲ್ಲಿ ಕರಗಿಸಿ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ವಸ್ತುಗಳಿಗೆ ಅಥವಾ ಕರಗಿರುವಂಥ ಒಂದು ವಸ್ತುಗಳಿಗೆ ನಾವು ಏನಂತ ಕರಿತೀವಿ? ದ್ರವ್ಯವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ. ಈ ಒಂದು ಸಂಜ್ಞಾ ಆಯಿತು. ಸಂಜ್ಞಾದ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಗಳಾಗಿದ್ವು, ಆಮೇಲೆ ಸಂಜ್ಞಾದ ಒಂದು ಪ್ರಕಾರಗಳಾಗಿದ್ವು. ಈ ಸಂಜ್ಞಾಗಳ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಯಾವ್ಯಾವ ವಸ್ತುಗಳು ಯಾವ್ಯಾವ ಹೆಸರುಗಳು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಏನೇನು ಬರ್ತಾವ ನೀವು ನೋಡಿದ್ರಿ. ತಿಳಿಯಾಕತ್ರಿ? ಇಲ್ಲಿ ತನ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನೀವು ಎಲ್ಲ ನೋಡಿದ್ರಿ. ಈಗ ನೀವು ಏನು ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಸಂಜ್ಞಾ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಸಂಜ್ಞಾದ ಪ್ರಕಾರಗಳು ಬರೀಬೇಕು. ಈ ಪ್ರಕಾರದ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಕಾರ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕಗಳಿಗೆ ಯಾವ್ಯಾವ ಒಂದು ಹೆಸರುಗಳು ಬರ್ತಾವ, ಜಾತಿವಾಚಕಗಳಿಗೆ ಯಾವ್ಯಾವ ಬರ್ತಾವ, ಆಮೇಲೆ ಭಾವವಾಚಕಗಳಿಗೆ ಯಾವ್ಯಾವ ಬರ್ತಾವ, ಸಮೂಹವಾಚಕಗಳಿಗೆ ಯಾವ್ಯಾವ ಬರ್ತಾವ, ದ್ರವ್ಯವಾಚಕಗಳಿಗೆ ಯಾವ್ಯಾವ ಬರ್ತಾವ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಪಟ್ಟಿ ಮಾಡಿರಿ. ಇವತ್ತಿನ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮಾಡಿರಿ. ಆಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಏಟ್ದವ್ರು ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ 16ನೇ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಪೇಜ್ ಒಳಗೆ 16ನೇ ಪೇಜ್ ಒಳಗೆ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಮತ್ತಷ್ಟು ಉದಾಹರಣೆಗಳು ಕೊಟ್ಟಾರ. ಅದ್ರ ತಿಳಗ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ, ಜಾತಿವಾಚಕ, ಸಮೂಹವಾಚಕ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಾರ. ಅದನ್ನು ನೋಡಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಫೇರ್ ಒಳಗೆ ನೀವೇನು ಮಾಡಿರಿ? ನೋಟ್ ಮಾಡ್ಕೊರಿ.
ತಿಳಿಯಾಗ್ತದೆ ಈ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಂಜ್ಞಾ ಒಂದು ಗ್ರಾಮರ್ ಬುಕ್ನೊಳಗೂ ಬರಿಬೇಕು, फेयर ಒಳಗೂ ನೀವು ಬರಿಬೇಕು। अर्थ आती फेयर में भी लिखना है और ग्रामर बुक में भी लिखना है। 8th के बच्चे और सभी सारे बच्चे क्या करो यहाँ पर 7th 9th 10th आप क्या करो संज्ञा का प्रकार लिखना है और प्रकार के संज्ञा का अर्थ लिखना है, प्रकार लिखना है। ये प्रकारों के मुताबिक क्या करो यहाँ पर नामों को लिखो। समझ में आ रहा है? तो अब तक यहाँ पर देखे हुए सभी सारे बच्चों को धन्यवाद।